नमस्कार मित्रांनो, एचडीएफसी बँकेत किंवा आयसीआयसीआय बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे। कारण या बँकांच्या 12 कोटी ग्राहकांना आता बँकेने अलर्ट केलंय। त्यामुळे कोणता अलर्ट एसएमएस आलाय, कोणते नियम बदललेत याविषयी सविस्तर माहिती काय आहे जाणून घ्या। तुम्ही जर एचडीएफसी बँकेत किंवा आयसीआयसीआय बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, लक्षपूर्वक पहा। एचडीएफसी बँक न्यूज। एचडीएफसी बँकेत तुमचं खातं आहे का? या बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। कारण लक्ष देऊन बघा, कोणता अलर्ट बँकेने केलाय बघा। पुढील 2 दिवसासाठी बँकेनं आपल्या ग्राहकांना अलर्ट केला आहे। क्रेडिट कार्ड व्यवहार, आयएमपीएस, आरटीजीएस, एनईएफटी, मोबाईल बँकिंग, यूपीआय व्यवहार आणि डीमॅट व्यवहारासारख्या नेट बँकिंग सेवा या 2 दिवसात तात्पुरत्या बंद राहण्याची शक्यता बँकेनं वर्तवली आहे। त्यामुळे जर तुमचे या बँकेत दोन्हीपैकी एका बँकेत जरी खातं असेल तर लक्षपूर्वक बघा, काही नियम बदललेत। काय नियम बदललेत बघा। या सेवा 2 दिवस बंद राहणार। बघा कोणत्या वेळेत बंद राहणार आणि तुम्हाला जे सेवा बंद राहणार त्या कोणत्या सेवा बंद राहणार बघा। एचडीएफसी बँकेच्या वेबसाईटनुसार आज दुपारी 1 ते 1:30 या वेळेत क्रेडिट कार्ड व्यवहार 30 मिनिटांमध्ये तुम्हाला आता बंद राहतील। त्याचवेळी नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग ॲपची सेवा दुपारी 2:30 ते 5:30 वाजेपर्यंत सुमारे 3 तास बंद राहणार आहे। खात्याशी संबंधित तपशील, ठेवी, निधी हस्तांतरण, यूपीआय, आयएमपीएस, एनईएफटी आणि आरटीजीएस म्हणजे हे सर्व व्यापारी पेमेंट आणि झटपट खाते उघडण्याची प्रक्रिया यासारख्या सुविधा देखील बंद राहतील। सकाळी 5 ते तुम्हाला संध्याकाळी 7 या दोन्ही तासांसाठी डीमॅट व्यवहाराची सुविधा उपलब्ध होणार आहे। बघा सगळ्यात महत्त्वाचा अलर्ट आहे। तुम्ही जर आता बँकेत जर कशासाठी कामानिमित्त गेला तर तुम्हाला आता माघारी यावं लागणार आहे। कारण आज आणि उद्या 2 दिवस बँकेतील सर्व कामे बंद राहणार आहेत। अजून काय बंद राहणार आहे बघा आणि किती दिवस बंद राहणार आहे बघा। आज आणि उद्या या सुविधा आता बंद राहतील। बघा कोणत्या सुविधा आहेत। आज दुपारी आणि रात्री 14 तासांसाठी ऑफर टॅबची सुविधा नेट बँकिंगवर उपलब्ध होणार नाही आहे। आज आणि उद्या भारतीय वेळेनुसार दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत म्हणजे 4 तासापर्यंत नवीन नेट बँकिंगवर कोणतेही म्युच्युअल फंड व्यवहार आता होणार नाही आहेत। एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना त्यांच्या बँकिंग क्रियाकलापांची आगाऊ योजना करण्याचा सल्ला दिला आहे। असे केल्याने ते संभाव्य प्रणाली देखभाल किंवा इतर अनपेक्षित परिस्थितीमुळे होणारी कोणतीही गैरसोय टाळू शकतात। बघा ही झाली एचडीएफसी बँकेचा अलर्ट। अजून एचडीएफसी बँकेचा एसएमएस अलर्ट एक राहिला, तो पण समजावून सांगतो। त्याआधी तुम्हाला आयसीआयसीआय बँकेचे खातेधारकांना बघा कोणता अलर्ट आलाय। आयसीआयसीआय बँकेतही आज डिसेंबरला ही सुविधा बंद राहणार आहे। बघा आता कोणती सुविधा बंद राहणार आहे बघा। तुम्ही आयसीआयसीआय बँकेचे खातेदार असाल तर लक्ष देऊन बघा। आयसीआयसीआय बँकेने अलीकडेच आपल्या ग्राहकांना ईमेलद्वारे आगामी शेड्यूल मेंटेनन्सबद्दल माहिती दिली आहे। या देखभाल कालावधी दरम्यान आरटीजीएस व्यवहार तात्पुरते बंद केले जातील। आयसीआयसीआय बँकेचे देखभालीचे काम आज 11:55 पासून सुरू होईल, परंतु या कालावधीत सुरू केलेले आरटीजीएस व्यवहार पुढे ढकलले जातील आणि उद्या सकाळी 6 नंतर प्रक्रिया हायाशी सुरू होईल। बँक ग्राहक या कालावधीत पर्याय म्हणून मोबाईल किंवा नेट बँकिंग, एनईएफटी, आयएमपीएस किंवा यूपीआय वापरू शकतात। बघा ही होती सगळ्यात महत्त्वाची तुमच्यासाठी एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेची महत्त्वाचा अलर्ट। आता तुम्हाला जो एसएमएस अलर्ट आहे, एचडीएफसी बँकेचा एसएमएस अलर्ट कोणता आहे बघा। एचडीएफसी बँकेचे सर्व्हिस तुम्ही वापरत असाल तर तुमच्यासाठी हे अपडेट खूप महत्त्वाचं असणार आहे। बघा कोणतं अपडेट आलंय। तुम्ही एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी बातमी महत्त्वाची आहे बघा। आणि तुम्हाला सगळं सांगायची काय आता गरज नाही। तुम्हाला माहित आहे की एचडीएफसी बँक ही प्रायव्हेट आहे आणि त्यांच्या प्रत्येक सर्व्हिससाठी ते चार्ज म्हणून काम करते। तुम्हाला चार्ज गरज असते कोणत्याही कामासाठी, एचडीएफसी प्रायव्हेट असल्यामुळं चार्ज करते। बघा कोणता चार्ज करणार आहे, आता कोणते नियम बदललेत बघा। त्यामुळे एचडीएफसी बँक आता एक नवीन अपडेट आणली एसएमएस संदर्भात। तर ते अपडेट खूप महत्त्वाचं आहे बघा। जर एसएमएस तुम्हाला बँकेचं पैसे काढलं, पैसे भरलं किंवा तुम्ही पेमेंट कुणाला यूपीआय केलं तरी तुम्हाला जे एसएमएस येतो
त्यासाठी तुम्हाला दंड आकारला जाणार आहे। तो दंड किती असणार आहे बघा आता, आणि तुम्हाला कधी SMS येणार आहे कधी नाही येणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला सांगतो बघा। आता कोणता आहे तुम्हाला माहित असेल की त्यामुळे HDFC बँक आता एक नवीन अपडेट आणली SMS संदर्भात। तर ते अपडेट खूप महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे। तुमचं HDFC बँकेमध्ये खातं असेल आणि तो तुम्ही बँक अकाउंट UPI ॲपला लिंक केला असेल, तुम्ही जर तुमची HDFC बँकेतलं जर गुगल पे, फोन पे, पेटीएम याच्या माध्यमात जर तुम्ही त्यांचं अकाउंट लिंक केलं असेल तर तुमच्यासाठी हा जे काय असेल ते ही बातमी महत्त्वाची आहे बघा। काय काय यामध्ये, जसं फोन पे लिंक करत असाल, गुगल पे लिंक करत असाल, तुम्हाला इवन तुम्ही जे HDFCचं जे स्वतःचं जो पेज ॲप आहे जे तुम्ही पेमेंट करू शकता, त्याला जर तुम्ही लिंक करून पेमेंट करत असाल आणि व्हेरिफिकेशनसाठी एक SMS जातो आणि पुढचं व्हेरिफिकेशन होतं, हे तर तुम्हाला प्रोसेस माहीतच आहे। परंतु या ठिकाणी अपडेट असा आहे की UPI आल्यापासून आपले ट्रान्झॅक्शन आहेत आता ते खूप वाढायला लागलेत। जसे की 1 रुपया असेल तरी सुद्धा आपण UPI ने पाठवतो। आता तुम्हाला माहित असेल बाजारात गेला आपण कुठेही गेलं तरी सुद्धा आपण गुगल पे, फोन पेच्या माध्यमातून पेमेंट करत असतो, त्याच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करताय तुम्हाला पण माहित आहे। त्या संदर्भात कोणता SMS केल्यावर किती पैसे कट होणार बघा। आता रुपये 10 रुपये असेल किंवा आणि तुम्हाला 50 रुपये असेल, जेवढं पण अमाऊंट असेल तो आपण सेंड केल्यानंतर आता आपल्याला एक SMS रिसीव होतो आणि तो SMS बँकेकडून आपल्याला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केला जातो आणि तो SMS आता आपल्याला कन्फर्मेशन देतो की एवढा अमाऊंटचा तुमच्या खात्यातून डेबिट क्रेडिट झालेला आहे। आता HDFC बँकेकडून असा अपडेट आलाय की बघा कोणता अपडेट आलाय, HDFC बँकेकडून हा SMS संदर्भात मोठा अपडेट आलाय बघा। कोणता अपडेट आलाय, समजा जर का तुम्ही 10 रुपये, 50 रुपये, 60 रुपये, 90 इवन तुम्ही 100 जरी तुम्ही ट्रान्सफर केलं तरी तुम्हाला कन्फर्मेशन आता SMS येणार नाही बघा। त्याच्यासाठी HDFCचं एक म्हणणं आहे की तुम्ही जर 100 रुपयाच्या आज खालच्या अमाऊंटचं जेवढं पण तुम्ही ट्रान्झॅक्शन करताय, देताय, पेड करताय तर त्याचे तुम्हाला रिसीव आता होणार नाही आहे, कन्फर्मेशनचा SMS आता येणार नाही आहे। हे अपडेट होतं की एकाला पैसे पाठवल्यानंतर SMS येणार नाही बरोबर आहे, परंतु काय होईल जर समोरचा माणूस आपल्याला पैसे पाठवलं तर तेव्हाचे अपडेट आपल्याला मिळू शकतात का ते बघा। सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपण ज्यावेळी दुसऱ्याला पैसे पाठवतो त्यावेळी त्याला SMS येतात का, त्यानंतर तुम्ही 100च्या आत जर तुम्ही जे काय असेल ते पैसे कोणाला पाठवलं तर त्याचं पैसे येतात का बघा। सगळ्यात महत्त्वाचा SMS तुम्हाला येतो का बघा। जर तुमचं अकाउंट 100 रुपये असेल, तुमचं अमाऊंट जे काय असेल ते तुम्ही पे करणार आहात ते 100 रुपये असेल तरी सुद्धा हे तुम्हाला SMS मिळणार नाही। इवन 200, 300, 400, 499 पर्यंत असेल तरी सुद्धा तुम्हाला अपडेट हे मिळणार नाही बघा। हे SMS तुम्हाला मिळणार नाही। शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर तुम्ही कोणाला 100 रुपयाच्या खालच्या अमाऊंट पाठवलं तर त्याचे कन्फर्मेशन SMS तुम्हाला मिळणार नाही। इवन तुम्ही 100 रुपयाच्या वरचे जेवढे पण तुम्ही अमाऊंट ट्रान्सफर करता त्याचा तुम्हाला कन्फर्मेशन जे काय असेल ते येतो। ज्या वेळेस तुम्हाला कोणी पैसे पाठवतो 100 रुपये किंवा 500 रुपयाच्या खालच्या अमाऊंटला जेव्हा तुम्हाला SMS मिळणार नाही बघा। 100 रुपयाच्या खालचा असेल, 500 रुपयाच्या खालचा असेल, जर तुम्ही पाठवला तर तुम्हाला SMS येणार नाही, जर तुम्ही घेतला तर तुम्हाला SMS येणार बघा। रुपये 500च्या अमाऊंटवरचे जेवढे पण अमाऊंट तुम्हाला रिसीव होतील त्याचे तुम्हाला कन्फर्मेशन SMS येतो। पण हे SMS संदर्भात जर का तुम्ही 1 रुपये जरी ट्रान्सफर केलात किंवा 100 रुपये जरी ट्रान्सफर केलात तुम्हाला ईमेलच्या माध्यमातून प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा अलर्ट तुम्हाला मिळत जातो। ईमेलच्या माध्यमातून ईमेलला काही प्रॉब्लेम होणार नाही। आता तुम्ही किती जेवढे पैसे जे काय असेल ते जेवढे तुम्ही ट्रान्झॅक्शन केलं तर तुम्हाला SMS ईमेलद्वारे मिळत राहतो। आणि मित्रांनो हे टर्म्स आजपासून सुरू होणार आहेत बघा। सगळ्यात महत्त्वाचा अलर्ट आहे आणि हे पण सर्व जेवढे पण HDFC बँकेचे खातेदार आहे किंवा ICICI बँकेचे खातेदार आहे आणि क्रेडिट कार्डचे खातेदार आहे हे सर्वांना ईमेलच्या माध्यमातून SMSच्या माध्यमातून त्यांना नोटिफिकेशन सुद्धा आलेलं असेल, तुम्ही नोटिफिकेशन चेक करू शकता। व अशाच प्रकारचे दररोज नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।